महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादीसोबत युती करणार नसल्याची भाजपनं घोषणा केली आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या। दोन्ही राष्ट्रवादींकडून आपापल्या पातळीवर चाचपणी करण्यात येते आणि त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी पवार काका पुतण्यांमध्ये महापालिका निवडणुकीसाठी तह झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आज सगळ्यांची चर्चा करून त्यांची सगळी भूमिका मत जाणून घेऊन आम्ही 21लाच बसून निर्णय घेणार आहोत। दोन्ही शरद पवार आणि अजित पवार गट महाविकास आघाडी ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी त्यांनाही पर्याय नाही। अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सांगण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर आघाडी करा। अजितदादांनी आणि शरद पवार साहेबांनी काय करावं मला असं वाटतं की तिसऱ्यांदा सांगण्याची आवश्यकता नाही। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मोठी दरी निर्माण झाली होती। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये थेट पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली। त्यामुळे पवार काका पुतण्यांमधील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला होता। मात्र आता महापालिका निवडणुकीत बालेकिल्ला असलेल्या पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे। तशी चाचपणीही दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत ते कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत आहेत। पुणे मनपामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती ठरल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी एकाकी पडली आहे। मात्र भाजपनं राष्ट्रवादीला एकाकी पाडलं असलं तरी आता काका शरद पवार यांच्यासोबत पुण्यात जुळून घेत पवार काका पुतण्या भाजपला शह देण्याची शक्यता वर्तवली जाते। आज सगळ्यांची चर्चा करून त्यांची सगळी भूमिका मत जाणून घेऊन 23 तारीखला फॉर्म भरायचे आहे। आम्ही 21लाच बसून निर्णय घेणार आहोत। त्यामुळे आज अध्यक्ष म्हणून आल्यानंतर सगळ्यांची चर्चा करणार आहोत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडी होणार नाहीये। त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या परीने आधार शोधत असल्याची प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे स्पष्ट संकेत दिलेत। गेल्या परवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही ठिकाणी चंदगडला झालं, काही ठिकाणी ते झालं आणि याही वेळेला काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे। आता त्यामध्ये दोन्ही शरद पवार आणि अजित पवार गट हे अनेक वेळा स्थानिक प्रश्नावर एकत्र येण्याची शक्यता काय आहे की या पक्षामध्ये महाविकास आघाडी ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी त्यांनाही पर्याय नाही। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्रीकरणाबाबत सकारात्मक बोलत आहेत, मात्र दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी गंभीर आरोप केला आहे। महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपनं अजित पवारांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सोबत युती करायला सांगितल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे। भारतीय जनता पार्टी बरोबर डोकं चालवत आहे की हिंदुत्ववादी मतं जी आहेत ती आम्ही राखून ठेवू, तुम्ही मात्र शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचारांच्या मतामध्ये फूट पाडा। याच्यासाठी महानगरपालिकेच्या स्तरावर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सांगण्यात आलं की तुम्ही जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर आघाडी करा आणि त्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये वापरून घेण्याचाच त्यांचा निश्चित प्रयत्न आहे। तर शरद पवार आणि अजित पवारांनी काय करावं ही तिसऱ्या कुणी सांगण्याची गरज नसल्याचं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंतांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या पुण्यात होणाऱ्या संभाव्य आघाडीबाबत अधिकचं बोलणं टाळलंय। अजितदादांनी आणि शरद पवार साहेबांनी काय करावं मला असं वाटतं की तिसऱ्यांदा सांगण्याची आवश्यकता नाही। पवार साहेबांचं 56 वर्ष 57 वर्ष राजकीय कारकिर्दी आहे, म्हणजे आमचं तेवढं वय नाही। त्याच्यामुळं काही लोकांनी सल्ले देण्यापेक्षा ते दोघं काय करत आहेत याची वाट बघितली। पुण्यात राष्ट्रवादी सोबत युती न करण्याचं भाजपनं जाहीर केल्यानं राष्ट्रवादी एकाकी पडल्याची चर्चा होती। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत भाजपला शह देण्याच्या तयारीत आहेत। सध्या प्राथमिक चर्चा आणि चाचपणी सुरू असली तरी सोबत एकत्र लढण्यासाठी अनेक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा आहे। मात्र एकत्र येण्यासाठी दोन्हीही पक्षांना थोडीफार तडजोड करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।